तर प्रसूती दरम्यान 22 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण समोर आलं। त्यानंतर श्रीरामपूरमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। जोपर्यंत डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिलेला होता। मात्र पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केली, लेखी आश्वासन दिलं आणि तणाव निवळला। अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। आमची बहिणीचा डॉक्टर मैड यांच्या हलगर्जीपणेमुळे मृत्यू झाला आहे। तिला आम्ही काल आज संभाजीनगर औरंगाबाद येथे पोस्टमॉर्टम करण्यासाठी घेऊन गेलो होतो। त्याच्यात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे तिची श्वासनळिका होती ती चोकअप झाल्यामुळे असं आलंय। तर आमची मागणी आहे का ते डॉक्टर मैड याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा आम्ही तवापर्यंत शवही ताब्यात घेणार नाही, इथं ठिय्या मारून बसणार आणि तिथं अंत्यविधी देखील करणार नाही। एक 22 वर्षीय महिलेची प्रसूती झाली। त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिला कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं। नंतर एक जवळपास अर्ध्या पाऊण तासात तिची त्या ठिकाणी डेथ झाली। त्या डेथ नंतर आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एक ईडी दाखल केलेली आहे आणि महिलेचं PM संभाजीनगरला घाटी हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे। नातेवाईकांचा रोष होता, पोलिसांनी डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करावा, परंतु प्रक्रियेप्रमाणे सिव्हिल सर्जन साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते। त्या कमिटीच्या निर्णयानंतर डॉक्टरांनी केलेले औषधोपचार योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी करून त्यांचा अभिप्राय आल्यानंतरच गुन्ह्याची प्रक्रिया सुरू होते। तसं आश्वासन आपण नातेवाईकांना दिलेलं आहे।